हॅलो तू बी ये ना म्हातारा सोबत ते पहिलं ते मेनवर ते आता हे पाणी का नाही हे पाणी कमीत कमी 200 एकराचं पाणी उरायला घेतलं पाणी तुमचे पहिलं हे पाणी आले आले झाडू चालते गाडी गाडी पण टाकून आली तिकडे बाहेर गेली हो आता रात्री 353 झाले त्या संदर्भात हा कोणता व्हिडिओ करायचा हा तुमची बातमी दाखवून द्या एकदा कारण करतो ना चालू आहे बा याला कारण होतं ना आहे का नाही हो हे तर अजून आता घेऊनच राहिलं अजून हां ओके नाव सांगा तुमचं माझं नाव सुनील किसन वायाळ राहणार भोगावती माझी शेती आंतरिक शिवारात असून सदर आंतरिक गोदरी रस्ता तयार झाला. या रस्त्याच्या बाजूला दुतर्फा नाल्या न घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी तुंबून शेतात पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. सदर प्रशासनाला सार्वजनिक बांधकामाला वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे आमच्या शेताचं नुकसान होऊन आमच्या शेतातला जो माल आहे हा पूर्णपणे सडून गेला असून सदर मालाचं पाहणीसुद्धा त्यांनी केलेली नसून सदर आम्हाला आमच्या शेताचं जे झालेलं नुकसान या नुकसानाची भरपाई व सदर रस्त्याला लागून नाल्या आवश्यक आहे. पण आवश्यक नाल्या असून सुद्धा त्यांना आम्ही वेळोवेळी तक्रारी करून त्यांनी कसल्याच प्रकारची दखल न घेता आमच्या अर्जाचा कसल्याच प्रकारचा विचार न करता आमच्यावर म्हणजे आमची जी मागणी ती मान्य केली नसून प्रशासनावर कसले म्हणजे प्रशासनाने कशाच्या तरी दर्पणाच्या खाली चालतं आहे. कशानं आम्ही जो वेळोवेळी कारवाई मागतो पण आमच्या कारवाईवर कसल्याच प्रकारची कारवाई होत नाही. आम्ही अर्ज करून शेतकऱ्यांच्या शेताचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही बाजूला नाल्या आवश्यक होत्या केल्या नाही. काय नेमकी मागणी असणार आहे संघटनेची तुमच्या? आंतरिक गोदरी शिवारातील 23, 24, 25 गटनाम्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे नुकसान काही नैसर्गिक आपत्तीमुळे निसर्ग कोपला म्हणून झाले नसून बांधकाम विभागाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं. या रस्त्यावर नाल्या न केल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांना भारी अशी नुकसान भरपाईची मदत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आणि हे संबंधित जे ठेकेदार आहे या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे संबंधित जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे.